करू. हॅलो, तुळशी संघाचे खेळाडू आणि कराड क्रिकेट असोसिएशन मधील अतिशय नामवंत खेळाडू म्हणून ओळखले जाणारे आमचे बंधुमित्र श्री निलेश सर यांचा इथे मान सन्मान करण्यात येणार आहे. ते मुंबई पोलीस दलामध्ये PSI पदावरती कार्यरत आहेत. तसेच क्रिकेटसाठी सुद्धा आपल्या ट्युशन संघासाठी आपलं योगदान देताना पाहायला मिळतात. तरी त्यांचं हार्दिक स्वागत. श्री गणेश क्रिकेट संघ गणेशवाडी करून त्यांचा मान सन्मान करण्यात येत आहे. तसेच कराड क्रिकेट असोसिएशनचे सहाध्यक्ष संग्राम लावंड यांचा इथे सत्कार करण्यात येणार आहे. तरी संग्राम लावंड यांनी मंचाशी संपर्क साधावा. तसेच काजारवाडी एक्सप्रेस अजय मोहिते यांचा सुद्धा इथे सत्कार करण्यात येणार आहे. तर अजय मोहिते यांनी सुद्धा मंचावरती यायचंय. घरावाडीचे आधारस्तंभ कराड क्रिकेट असोसिएशनचे माजी उप अध्यक्ष श्री मंगेश गराय नाना घरावाडी यांचा इथे सत्कार घेण्यात येणार आहे. तरी मंगेश गराय नाना यांनी इथे यायचंय. मंगेश गराय नाना, अजय मोहिते काजारवाडी एक्सप्रेस अजय मोहिते यांचा सुद्धा सत्कार करण्यात येतो. अजय मोहिते यांनी सुद्धा मंचावरती यायचंय. तसेच लव स्टार शेवाळी संघाचे कर्णधार संतोष शेवाळे यांचा सुद्धा इथे सत्कार करण्यात येत आहे. संतोष शेवाळे यांनी स्टेजवरती यायचं. या जबरदस्त सामना होणार आहे आता. गोटेवाडी विरुद्ध कुसूर. भव्य आणि महाभव्य अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला असणार आहे अक्षय डबे यांचा गोटेवाडी संघ बजरंग क्रिकेट स्पोर्ट क्लब गोटेवाडी विरुद्ध राजू कांक. पंचम हिंद केसरी राजू कांक यांचा कुसूर. कराड क्रिकेट असोसिएशनचा बक्कासूर राजू कांक पंचम हिंद केसरी विरुद्ध गोटेवाडी असा सामना पाहायला मिळणार आहे. जबरदस्त मॅच होणार याच्यात शंका नाहीये. पहिला बॉल टाकण्यासाठी धीर होतोय. राजू कांक बॅटिंग साठी तयार होतात. बॉलर तयार. पहिल्याच बॉल वरती दिमागदार स्वागत केलं. स्वागत करेंगे सबका स्वागत. बॉल चालायचे सीमा पार आलेला राजू कांकच्या बॅट मधून धमाका षटकार. त्याला मंगेश गराणा, अजय मोहिते चांगली सुरुवात केली. लो फुल टॉस बॉल होता, त्याला फक्त दिशा दिली राजू कांकने. बॉलर तयार होतात पुन्हा एकदा. आणखी एक इथे मोठा धमाका, मोठा ब्लास्ट. हाय आणि ह्या सभी क्वालिटी आणि हा टॉप क्वालिटी बॅटरच्या बॅट मध्ये आला. हा टॉप क्वालिटी मोठा धमाका. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 षटकार. उमेश दादा, सीझनची सुरुवात कशी करायची हे दाखवून देताना राजू कांक, कारण हा कराड क्रिकेट असोसिएशनचा कोहिनूर हिरा आणि कशा प्रकारे आपल्या सीझनची सुरुवात करत आहे ते सगळ्यांच्या समोर. एक खेळाडू म्हणून चांगलं होणं किती महत्वाचं आहे, त्याच्यापेक्षा त्याचं कर्तृत्व किती मोठं हे महत्वाचं आहे. आणि पहिल्याच चेंडूवरती आणि दुसऱ्या चेंडूवरती सीझनची काय सुरुवात केली, जबरदस्त सुरुवात केली. जबरदस्त. आणि कर्तृत्व, नेतृत्व आणि वक्तृत्व कोणाकडून उचलं किंवा विकत मिळत नसतं. ते स्वतःला सिद्ध करावं लागतं आणि हे सिद्ध केलं राजू कांकने. इथे सिंगल येत्या या बॉलवरती. काल आपण पाहिलं तर संत बाळूमा कराड टीम करतो ट्रिप टॉप मध्ये प्रवेश केला. त्याच्यामध्ये राजू कांक याचं देखील खरं तर योगदान हे बहुमूल्य राहिलं. टीमसाठी टोटल झालं तर 3 बॉलच्या बॉडीमध्ये एकूण एकत्रित टीमच्या 13 धावा. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घेतलाय. बॉलर तयार होतात. बॉल थोडासा बाहेर काढला. यॉर्करचा प्रयत्न. बॉलची संख्या झोल झाली तर परंतु एक सिंगल या बॉलवरती येते डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये. वैभव आहे तर बॅटिंग ट्रॅक मध्ये टोटल झालं त्या एकूण एकत्रित टीमच्या 14 धावा. त्याला पुल्लबळ अशी लढत सुरू झालेली आहे. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच द बाहुबली इंद्रजित यांनी यायचं मंचावरती. जबरदस्त चेंडू होता हा. सुंदर असा चेंडू होता आणि बोल्ड केलेला आहे. डॉट बॉल आहे इंद्रजित पाटील
जिंती संघाचा कर्णधार मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी यायचा आहे. उमेश सर प्लीज कंटिन्यू. जबरदस्त आता गोलंदाजी होती. माय गॉड, आता वेगावरती स्वर झाला. लेग बॉल पिक करण्याचा प्रयत्न, दिशा देण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने, परंतु बॅक टू बॅक 2 बॉल होत्या, डॉट आल्या आणि बघता बघता ओव्हरची होती समाप्ती सुरुवात केली होती करता षटकारानं. बॅक टू बॅक 2 षटकार आले होते, परंतु 4 बॉलच्या पाठीमागे दूर ठेवलं, वंचित ठेवलं, मजबूर केलं बॅटरला, परंतु 4 बॉलच्या पाठीमागे आल्या 2 आणि षटकाची होती समाप्ती. आणि आतापर्यंत धाबा झाला ते कोण एकत्रित टीमच्या 4था धाबा. टीम कुसूर संघ लाजवाब बॉलिंग. गोलंदाज अनिलला आपण पाहिलं बॅक टू बॅक 2 षटकार. असं वाटलं की धाबा ओसांडून या ओव्हरमध्ये येतील, परंतु असं काही घडलं नाहीये. 3 बॉल खेळला खरं तर वैभव, त्याच्या बॅटमधून एक सिंगल आली आहे. षटकाची झाली आहे समाप्ती. 14 धाबा झाल्या. प्लस पॉइंट आतापर्यंत राहिला राजू कंक, सध्या कॅप्टन, टीमचा बुकिया, टीमचा लीडर, टीमचा करता दाता, तर स्ट्रायकिंगला असणार आहे. दिलीप जाधव बॉलिंग ट्रॅक वरती. काल राजन आप्पा जबरदस्त बॅटिंग केली. राजीव कंकणी खरं तर असोसिएशन चॅम्पियन मध्ये, असोसिएशनची प्रत्येक टीम मध्ये, आज आपला कराडकरांचा खरं तर संघ तो 3 टॉप मध्ये प्रवेश झाला. नक्कीच अभिनंदन. आणि चांगले खेळाडू आहेत आमच्या असोसिएशन मध्ये दादा. एक वेळ अशी होती की कराड क्रिकेट असोसिएशन चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मॅचेस होत होत्या सर्व असोसिएशनचे मिळून. त्याच्यामध्ये आम्हाला पहिली मॅच जिंकणं खूप अवघड जात होतं. त्यानंतर आम्ही मॅचेस जिंकायला लागलो आणि आजचं असं पर्व आहे की याच्यामध्ये संपूर्ण असोसिएशन मध्ये कराड तालुक्याचा दणका आज गाजावाजा आपल्याला पाहायला मिळत आहे. खरोखर आपण पाहिलं तर बऱ्याच वेळा प्रयत्न केले त्यांनी. आता कराड क्रिकेट असोसिएशन खरं तर टॉप क्वालिटीचं असोसिएशन, टॉप क्वालिटीचे खेळाडू आणि टॉप क्वालिटीच्या खरं तर स्पर्धा, ऍज अ रबर बॉल असेल, ऍज अ टेनिस बॉल क्रिकेट असेल, आणि खरं तर जी स्वप्न असतात जे डोळे बंधून कधी पूर्ण होत नसतात, त्यासाठी डोळे उघड्यावर ठेवावे लागते, कष्टाची पराकाष्ठा करावी लागते, तेव्हा चांगले दिवस आपले क्रिकेटमध्ये येतात. एक सिंगल येते आणि टोटल झाले ते आतापर्यंत 15 धाबा स्कोर बोर्डवरती. पुन्हा एकदा गोलंदाज चुकी करतोय, पंचांचा इशारा नो बॉलचा. ती चुकी पुन्हा एकदा केली गोलंदाजाला. एक्स्ट्रा बाउन्स आणि फक्त बाउन्स दिला, नो बॉलचा कॉल. अशा एकंदरीत 2 धाबा टोटल झालं तर एकूण एकत्रित टीमच्या 17. चा बॉल असणार आहे. गोलंदाज दिलीप इथे बॉल पटक्याला चेक केलाय, ज्या पद्धतीने बॉलला बॅकफुटला आले, ढकलला बॉलला सिंगल येते, सेकंडचा कॉल आला. 2 धाबा तर नक्कीच आलेल्या आहेत. 30 क्षेत्ररक्षक बॉलची तडपाणी करतात आणि तोपर्यंत 3 धाबा येते सहज. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पाहिलं थोडंसं गोलंदाज क्षेत्ररक्षक बॉल शोधताय कारण का खूप ग्रास आहे, गवत आहे, आणि तिथून मात्र 3 धाव मार्ग असतं. टोटल झालं तर एकूण 20 धाबा झालं. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या होत्या. दुसरं षटक सध्या आपण दिलीप यांचा पाहतो. पहिल्या बॉल सिंगल, दुसरा बॉल 9, त्याच्यानंतर 3 धाबा. एकंदरीत आतापर्यंत 5 धाबा, 6 धाबा आल्यात. राजू कंकसाठी गोलंदाज दिलीप तयार होतात. जबरदस्त आहे, डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर आलाय. जबरदस्त उत्तुंग टोला मैदानाला फटका आलाय सीमारेषेच्या बाहेर. राजू कंक यांच्या बॅटमधून आणखी एक 3रा षटकार. चांगली बॅटिंग होती. हाफ ट्रॅकर मनगडाचा वापर, टायमिंग प्रॉपर, फक्त स्लाइस केलाय, दिशा दिली आहे. हीच खासियत आहे. शेवटपर्यंत थांबायचं, आक्रमण करायचं. टॉस जिंकला, बॅटिंग घेण्याचा तो धाडसी आहे. आतापर्यंत जबरदस्त बॅटिंग. त्याला एक बक्षीस आलेलं आहे राजू कंक यांच्यासाठी. सलग 3 षटकार मारले तर दोस्ती ग्रुप RS11 यांच्याकडून हॅट्रिकला 500 रुपये, सिक्सरला प्राइज देण्यात येणार आहे. शोल्डरचा फक्त चांगला वापर केला गोलंदाजांनी. टॉप बॉलची होती सांगता चांगला पाव तिथे डिलिव्हर करत असताना. सलग 3 षटकार जर राजू कंक यांच्याकडून आले तर RS11 दोस्ती ग्रुप यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक घेणार आहे. आणि माध्यमी मातेबर संघ आहेत गोटेवाडी आणि कुसूर. चांगला सामना रंगणार आहे, यात काही शंका नाही. आणि या चेंडूवरती मात्र लेग साईडला खेळून काढला चेंडू फिल्डरच्या आवाक्याच्या बाहेर आणि 1 बाउन्स सीमा रेषे पार आलेला आहे. राजू कंक यांच्या बॅटमधून आणखीन एक चौकार आणि धावसंख्या वाढली. धावसंख्या झालेली आहे ती 31 फॉर द लॉस ऑफ 0 विकेट. Last ball of the over, DJ, Mr. DJ on the bowling mark. Strike पर राजू कंक. अगली गेम हल्के से लेग साइड की ओर खेल दिए इसे और पता है सबको एक ही रन लेने वाला, स्ट्राइक लेने वाले राजू कंक.
और इसीलिए जाने जाते राजू कि अपने कंधों के ऊपर जिम्मेदारी लेकर अपना टीम का प्रतिनिधित्व हमेशा ऊपर किया है। और यहाँ पर कमेंट्री बॉक्स में मेरी सहायता करने के लिए मेरे प्यारे मित्र संतोष टेवाले, कॅप्टन ऑफ लव्ह स्टार शेवलवाडी संघ मला प्रत्येक वेळी मदत करताना पाहायला मिळत आहे आणि हिंदी मराठी जबरदस्त मिक्स होत आहे, त्याच्यामुळे कोणी काय मनावरती लावून घेऊ नका। धन्यवाद। बेहतर, बिल्कुल हिंदी में चाहिए क्योंकि राजू कंग जैसे खिलाड़ी अभी तक मैदान में 6 गेंदों का विशेष खेल बाकी है और टीम का टोटल हो चुका है 2 ओवर की समाप्ति के बाद 32 रन। लास्ट के में स्लॉग गो रहेगा और इस ओवर में कितने रन बटोरेंगे अपने बल्लेबाजी करने वाली टीम को, यानी कि विकेट के तलाश में, विकेट में खोज है और वो विकेट आना इस समय बहुत जरूरी है, खास करके राजू कंग। राजू कंग क्या बल्लेबाजी करने के लिए फिर एक बार तैयार, टोटल हो चुके हैं 32 रन स्कोर गार्ड के ऊपर। आखिरी ओवर रहेगा, गेंदबाज का नाम अभि वाटेकर गेंदबाज संजय खेळाडू विशाल मोरे यांचा सुद्धा इथे सत्कार घेण्यात येत आहे। दीपक शेवाळे यांच्याकडून त्यांचा सत्कार घेण्यात येत आहे। शेवटचं अतिशय महत्त्वाचं षटक घेऊन आलेला आहे तो अभि, समोर आहे तो राजू कंग, पहिला चेंडू, शेवटचं षटक, पहिला चेंडू स्लोवर लेकट संधी निर्माण करून दिलेला आहे आणि कॅच सुटणार नाही याची 100% अगदी हा कॅच घेणाऱ्या सगळ्यांना माहिती होतं, कारण कराड क्रिकेट असोसिएशनचा डॉन, फिल्डिंग मधला कराड क्रिकेट असोसिएशनचा चित्ता म्हणून ओळखला जाणारा देश कळंत्रे यांनी जबरदस्त कॅच घेतला आणि राजू कंगला परतीच्या वाटेवरती लावून दिलेला आहे आणि मोठा विकेट, मोठा हादरा लागलेला आहे तो कुसूर संघाला। बिल्कुल जिस तरीके से गेंदबाजी कर चुके हैं, यानी कि विकेट की खुशबू मैंने पहले ही कहा था, विकेट की खुशबू आ चुकी है और विकेट की दरकार दी, विकेट की मांग की। राजू कंग जो कि बड़ा खिलाड़ी, बड़ा मंच का बड़ा पंच देने वाला खिलाड़ी हो चुका है बाहर। अब 5 गेंदें बाकी है। जो गेंदबाजों ने, जो पहले 2 गेंदबाजों ने जो काम किया वो इतना अच्छा था लेकिन विकेट नहीं आया। लेकिन इस बार देखिए राजू कंग की विकेट जो महज इंपॉर्टेंट जरूरत थी और वही इस बार विकेट लिया। अब यहाँ पे वापसी कर सकती है गेंदबाजी करने वाली टीम। नक्कीच आणि त्यांच्या जागेवरती सूर्यकांत दादा, तरुणांना लाजेल असा फिटनेस वर्षानुवर्ष आपल्या आशियामध्ये आणि कुसूर संघाकडून खेळताना सूर्यकांत दादा 40+ एज आहे त्यांचा, परंतु फिटनेस एकदा अगदी 25 वर्षाच्या पोरासारखा आहे। जबरदस्त फिटनेस लेवल आहे, खेळ चांगला आहे, व्हाईट बॉल आहे, अवांतर धाव मिळणार आहे या चेंडूवरती आणि धावसंख्या झालेली आहे ती 33 रन। देखिए यानी कि ये कराट टेनिस क्रिकेट के विराट कोहली है, फिटनेस इनका अच्छा है और वही बल्लेबाजी करने के लिए जा चुके हैं। अभी 5 गेंदों का मैच बाकी है, यानी कि पहली गेंद के ऊपर विकेट लिया था और उसके बाद देखिए ऑस्टम के काफी बाहर, व्हाइट बॉल का इशारा। टोटल हो चुका है 33 रन स्कोर गार्ड के ऊपर, गेंदबाज फिर एक बार अभी और स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज सूर्यकांत। फिटनेस अच्छा है उनका, फिटनेस अच्छा है और फिटनेस के तौर पर हम विराट कोहली के आगे जरूर हम नाम लेते हैं। गेंदबाज तैयार फिर एक बार, पुढचा चेंडू आणि याला कनेक्ट करता आला नाही व्यवस्थित, रनआउटची संधी अँड डेफिनेटली चान्स मिस केलेला आहे तो आणि कुसूर संघासाठी कोणी षटकार मारला तर दोस्ती 11 संघाकडून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे। कुसूर संघासाठी बक्षीस आलेलं आहे, कोणी 6 मारला तरी RS 11 दोस्ती ग्रुप यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल। अपने टीम में चेक, न वाउचर, न गूगल पे, न फोन पे, न ATM, न पेटीएम, ओनली कैश। फिर एक बार गेंदबाज तैयार हो चुके हैं। इस बार देखिए बड़ा स्कोर खेलने का मंसूबा किया था पर गेंद थोड़ी सी नीचे रखी है और 1 रन सिंगल नहीं रोक सकेंगे आप। 1 सिंगल के साथ देखिए राजू कंग दादा आउट होने के बाद कहीं ना कहीं पूरे संकट में आ चुके कुसूर टीम। और यही खासियत है क्रिकेट की ऍक्च्युली, खरं तर उमेश दादा हा गोटेवाडी संघ आहे। आमच्या कराड क्रिकेट असोसिएशन मधला सर्वात चांगला यशस्वी संघ कोणता असेल तर गोटेवाडी संघ। फिल्डिंग जबरदस्त आहे, जवळजवळ सगळे यंगस्टर खेळले आहेत, फिल्डिंग लाजवाब, गोलंदाजी लाजवाब, बॅटिंग लाजवाब आणि कॅप्टन्सी, विकेट किपिंग लाजवाब आहे या संघाची। रणनीती कशी केली जाते ही या संघाकडून तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल। 100% चांगला संघ आणि हा प्रत्येक टीमला, चांगल्या भल्या टीमला पाणी पाजणारा संघ आहे आणि हीच क्रिकेटची स्पिरिट जे है, चांगले स्पिरिट आहे ते दाखवणारा संघ म्हणजे गोटेवाडी संघ है। बिल्कुल बिल्कुल, आपका जो टीम वर्क है वो काफी अच्छा होना चाहिए और यंग स्टार काफी खिलाड़ी है और बतौर हम देखा जाएगा तजुर्बा तो फिलहाल यहाँ पर रोने पर रोक चुके हैं गेंदबाज अभी कमाल की गेंदबाज अभी तक।
इस बार देखिए गति में परिवर्तन किया था, देखिए सीधे अब बल्लेबाज के यहाँ पे जो नो स्ट्राइक के बल्लेबाज है उनके बल्ले पड़ेगी, एक सिंगल मिलेगा इस गेंद के ऊपर और टोटल यहाँ पे बढ़ता हुआ स्कोर बार फिलहाल यहाँ पे 35 रन। 2 ओवर के समाप्ति के बाद काफी रन हो चुके थे, लेकिन राजू कंग का विकेट जाने के बाद कहीं ना कहीं थोड़े से संकट में आ चुकी है कुसुर टीम। एक सिंगल के साथ टोटल यहाँ पे हो चुके हैं 35 रन। अच्छी गेंदबाजी में कहूंगा अभी 35 धाबा झाला, 35 आहे धाबा सध्या बोर्डवरती, 35 रन। अच्छी गेंदबाजी, बल्लेबाज सूर्यकांत और इस कराड टेनिस क्रिकेट के विराट कोहली, यानी कि फिटनेस इनकी काफी अच्छी है। गेंदबाज तैयार, इस बार देखिए बड़ा मुखौटा, बड़ा संपर्क अच्छा है, जाएगी सीधी सीमा रेखा के बाहर, नंबर मिलेंगे पूरे 6 रन। जबरदस्त, लाजवाब बॅटिंग केलेली आहे, जबरदस्त, अतिशय सुंदर असा फटका, देखना फटका सूर्यकांत दादा यांच्या बॅट मधून आलेला आहे, खणखणीत षटकार स्लॉट मध्ये होता, त्याला पाठवलेला आहे प्लॉट मध्ये, नाम तो सुना ही होगा, सूर्यकांत दादा, ब्रँड ऑफ कुसूर, जबरदस्त षटकार। आणि अभि काटेकर यांच्यावरती चढवलेला हा या ओव्हर मधला हल्ला बोल, शेवटचा षटक, जबरदस्त षटक होणार आहे, पाहायचं अजून किती धावा काढणार कुसूर संघ, सूर्यकांत दादा आणि अभि काटेकर, या षटकाराचं प्रत्युत्तर कशा प्रकारे देतो ते पाहायचं आहे। अभि काटेकर ती क्षमता आहे, पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह, जबरदस्त शॉट, सीमा रेषे बाहेर, 1 बाउंस, बाउंड्री के बाहर 4 रन, ना बाबू ना मुन्ना ना सोना, गेंद गई सीमा रेषे बाहेर, टुन्ना सूर्यकांत दादा ऑन फायर। पहिली इनिंग संपलेली आहे आणि पहिल्या इनिंग नंतर कुसूर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 46 to win. Next match, next rivalry between two big teams, Katekarwadi versus Akkayawadi. Both captains, please come on the stage for a toss. रवी शास्त्री यांच्याकडून टॉस होणार आहे, तर यायचं काटेकरवाडी विजा अक्काईवाडी। संग्राम लावण आमचे रवी शास्त्री, संग्राम लावण त्यांच्याकडून हा टॉस येणार आहे। कराड क्रिकेट असोचे आधारस्तंभ संग्राम लावण, अग्रेसिव्ह मॅन, रवी शास्त्री सारखीच त्यांची ख्याती आहे आणि त्यांच्या वतीने हा टॉस घेण्यात येणार आहे। अक्काईवाडी विरुद्ध काटेकरवाडी, लवकर या। नावात सर्व काय आहे मंगेश, नावाचा आहे संग्राम, आणि संग्राम म्हणलं की महासंग्राम नक्कीच होतो, आणि त्याच्यामध्ये मग लावंड सुद्धा आहे, लावंड म्हणजे चाणक्य नीती, त्यामध्ये संग्राम लावंड या नावामध्ये भरपूर काय दडलेलं आहे। ते तू दुकानावर गेलास काही तर तुला माहिती पडेल, दुकानावरती जा, एकदा अर्धा 1 तास बस, हे संग्राम थांबा, टॉस करूया। काटेकरवाडी अक्काईवाडी प्लीज, लवकर, वेळ कमी आहे, 2 ओव्हरची मॅच होणार आहे। आणि आपल्या कराड तालुक्यात पहिल्यांदा 70-70चं शॉप उघडणारा मालक संग्राम लावण, आरोही स्पोर्ट, कोपरखैरणे येथे संग्राम लावण यांचं दुकान आहे, तिथे स्पोर्टचं साहित्य तुम्हाला नक्की योग्य दरात मिळेल, टी शर्ट्स, पॅन्ट्स, शूज, बॅट्स, रबर बॉल, टेनिस बॉल, भरपूर काही स्पोर्टचं साहित्य तुम्हाला मिळेल, तर नक्कीच एकदा व्हिजिट द्या। सेक्टर 19 कोपरखैरणे, आरोही स्पोर्ट्स। हॅलो, काय झालं? मंडळ घराणा या, राजू पण गोलंदाज आहे, स्ट्राईक वरती आहे तो किरण काटेकर, नॉन स्ट्राईक वरती अक्षय ढपळे, अजय मोहिते मंडळ घराणा या, दोन्ही स्टेज वरती या। अजय मोहिते, कादरवाडी एक्सप्रेस,
हॅलो, कागरवाडी एक्सप्रेस अजय मोहिते यांचा सत्कार करण्यात येत आहे. दीपक शेवाळे यांच्याकडून अजय मोहिते यांचा सत्कार. गेली 5 वर्ष कराड क्रिकेट असोसिएशनचा गोलंदाजीमध्ये नेतृत्व करताना हा ऑलराऊंडर खेळाडू म्हणून नावारूपाला आलेला आहे. आपली सेवा देत आहे कराड क्रिकेट असोसिएशनसाठी. Akayodi won the toss and elected to bowl first. नेक्स्ट मॅच. चला जाऊया सुरू असलेल्या सामन्याकडे. आता सध्या स्ट्राईक वरती आहे तो किरण काटेकर, नॉन स्ट्राईक वरती आहे तो अक्षय ढपळे आणि गोलंदाजीसाठी राजू कँग. चला सामना सुरू होते. 46 धावांचा आव्हान. पहिला चेंडू किरण काटेकर साठी. पहिल्या चेंडूवरती हलकेसे खेळून काढला होता चेंडू, परंतु कोणतीही धाव नाही. सुरुवात चांगली झाली. किरण काटेकर जबरदस्त असा खेळाडू, ऑलराऊंडर खेळाडू. चांगली बॅटिंग आहे. बॅटिंग फ्लो खूप चांगला आहे या खेळाडूचा आणि चांगली बॅटिंग लाईनअप आहे. गोटेवाडी संघाची दुसऱ्या चेंडूवरती डान्सिंग डाऊन टू विकेट. कव्हर ड्राईव्हला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु एकच धाव मिळेल आणि या एका धावेनंतर गोटेवाडी संघाचं खातं खोललेलं आहे. एक धाव मिळालेली आहे आणि आता स्ट्राईक वरती अक्षय ढपळे. पाहूया तिसरा चेंडू. खराब चेंडू, अतिशय खराब चेंडू आहे हा. लेफ्ट साईडला गेलेला आहे हा चेंडू. पाहायचा अंपायरचा डिसिजन काय येतो ते. माझ्यासमोर डीजे सिद्धांत हिनुकले, डीजे ऑपरेटर आहेत सिद्धांत हिनुकले, त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. चला अंपायरची कोणी वादविवाद करताना अंपायर डिसिजन हा अंतिम डिसिजन असेल. अंपायर तुम्हाला कोणाचा व्ह्यू घ्यायचा आहे तो घ्या, परंतु डिसिजन हा तुमचाच असेल. तुम्हाला दोघांना डिसिजन ठरवून द्यायचं आहे. यस, व्हाईट बॉल डी नाही ना? नो डी. यस, व्हाईट बॉल आहे फक्त. अंपायर डिसिजन हा अंतिम राहील. आलेल्या अंपायरांना, आलेल्या पाहुण्यांना रिस्पेक्ट द्या. आणि हे आतापर्यंत आपण प्रत्येक वर्षी काम करत आहोत आणि चांगले अंपायर आपल्याकडे आज नाकवा सर आणि त्यांचे मित्र अंपायरिंग करण्यासाठी आपल्याकडे आले. तर या चेंडूवरती मात्र अपील केलेली आहे आणि ह्या चेंडूवरती एज लागलेला आहे अक्षय ढपळे यांच्या बॅटचा आणि विकेट गेलेली आहे अक्षय ढपळे यांची. आणि पहिला गडी बाद, पहिला हादरा, पहिली आउट असा पहिली पल्ली होती गोटेवाडी संघासाठी अक्षय ढपळे यांच्या रूपातून. चला अतिशय मोठी विकेट आपल्याला पाहायला मिळालेली आहे. राजू गांधी आणि अक्षय ढोकळे यांना मात्र माघारी पाठवले आणि त्यांच्या जागेवरती बाहुबली नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू संतोष दबडे. पुढचा चेंडू, हो 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 हो, शॉर्ट पिच चेंडू होता. लेफ्ट साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु गती होती या चेंडू मध्ये. राजू कंकडे ही चपळता आहे आणि डॉट बॉल टाकलेला आहे, निर्धाव चेंडू टाकलेला आहे. शॉर्ट पिच चेंडू कव्हरच्या डोक्यावरून खेळलेला आहे. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी धावत आहेत आणि 2 धावा. हॅलो हॅलो, हे बाळ कोणाचं रडते, कोण असेल तर यायचंय. हा चला सुरू करा. एक फिल्डर द्या, एक फिल्डर द्या त्यांना. एक शॉट आहे का? हा ठीक आहे, एक शॉट रन आहे.
चला या ओव्हरनंतर धावसंख्या झालेली आहे ती 7 धावा झालेल्या आहेत. आमचे स्कोरर विनोद विनुगले सकाळच्या सत्रापासून स्कोरिंग करताना आपल्याला पाहायला मिळालं. त्यांच्यासोबत पवन काटेकर यांनी त्यांची साथ दिली आणि अतिशय चांगलं काम कॉमेंट्री बॉक्स या पॅनलमध्ये पाहायला मिळत. आपल्याला युट्यूब ऑपरेटिंग सातारा स्पोर्ट तसेच गुणलेखक कॉमेंटेटर हेल्पर जबरदस्त सुरू आहे. असं आयोजन नियोजन भव्य आणि दमदार सदाबहार असं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. श्री गणेश क्रिकेट संघ गणेशवाडी 2025 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. दुपारचं सत्र सुरू आहे आणि आमच्या संघाचे आदरस्तंभ आणि हिनुगले यांचं सुद्धा स्वागत आहे. तसे जय महाराष्ट्र युवती संघाचे किंग मेकर आयुष्यवाळे यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. तरी त्यांना सुद्धा मंचावरती आमच्याकडून विनंती आहे की त्यांनी मंचावरती यायचं बोलावणं आहे. त्यांचा इथे सत्कार केला जाईल. दुसरी ओव्हर पहिलाच चेंडू आणि निर्धाव चेंडू जबरदस्त चेंडू होता सूर्यकांत दादा यांचा कोणतीही धाव नाही. हे पहा जे पहिला राऊंड हारलेले आहेत संघ त्यांना एक शेवटचा कॉल असेल एक सूचना असेल रिएंट्री करायची असेल तर अक्षय हिनुगले यांच्याशी संपर्क करा. आंबावडे संघ रिएंट्री मध्ये आलेला आहे. अजून कोणाला रिएंट्री करायची असेल तर त्याने अक्षय हिनुगले यांच्याशी संपर्क करायचा आहे. मोठे फटके खेळावे लागतील ह्या मॅच मध्ये पुन्हा कमबॅक करण्यासाठी आणि ती क्षमता मात्र गोटेवाडी संघाकडे आहे. एका साईडला आहे किरण काटेकर एका साईडला आहे संतोष टेबडे. सूर्यकांत दादा बॉलिंग मार्क वरती आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुंदर चेंडू होता परंतु ऑफ साईडच्या खूपच बाहेर होता आणि निर्धाव चेंडू टाकला होता परंतु हा वाईड चेंडू होता. एक धाव मिळणार आहे. अवांतर मात्र एक धाव नक्कीच मिळणार आहे. आवी शेवाळे यांनी यायचंय. तसेच आवी वाळके साहेब आकाईवाडी संघाचे कर्णधार आवी वाळके साहेब यांनी सुद्धा मंचावरती यायचंय. त्यांचाही इथे सत्कार करण्यात येणार आहे तर प्लीज त्यांनी यायचंय. पुढचा चेंडू व्हॉट अ शॉट जबरदस्त शॉट आणि आलेला आहे तो ब्रँडर चौकार किरण काटेकर याच्या बॅटमधून कव्हरच्या डोक्यावरून खणखणीत चौकार. पाहायचंय कमबॅक करणार का. अक्षय तू जाऊ नको दुसऱ्याला पाठव. किरण काटेकर चांगला चौकार मारलेला आहे. पुढील चेंडू शॉर्ट पिच चेंडू खूपच शॉर्ट होता हा. नो बॉल फ्रीड असेल पुढच्या चेंडूवर आणि धाव संख्या झालेली आहे ती 15 5 कम 20 15. पुन्हा एकदा बाउन्सर टाकलेला आहे तो सुद्धा पुन्हा नो. 2 धावा मिळणार आहेत. एक नोची आणि एक डी प्लस फ्री हिट कायम राहील. धाव संख्या झाली ती 17. कमबॅक होते एक चौकारानंतर मात्र कमबॅक आपल्याला होताना पाहायला मिळते गोटेवाडी संघाचं. वाईट नो आणि धावसंख्या झाली ती 17. मोठे पटके खेळातील पाहायचं हा टर्निंग पॉइंट मॅचचा ठरतोय का आणि कधीही कोणत्याही क्षणी
मॅच कुठेही फिरू शकते. तसे गोलंदाज सुद्धा चांगले आहेत, बॅट्समन सुद्धा चांगलेले आहेत आणि चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट चेंडू सूर्यकांत दादा यांचा किरण काटेकर याच्यासाठी. हा पुन्हा एकदा नो चेंडू, फ्री हिट कायम. हे मित्र आहे यार, खुर्ची वाकली. वाईट बॉल, फ्री हिट कायम, फ्री हिट कायम. पाहायचंय वाईट नो चालते. कार्यक्रम सुरू आहे आणि कशा प्रकारे सूर्यकांत दादा वापसी करतात पाहायचंय आणि किरण काटेकर कसं उत्तर देतोय पाहायचंय. पुन्हा एकदा बाउन्सर, पुन्हा एकदा नो. लाईन आणि लेंथ एका चौकारानंतर मात्र बिघडलेली आहे सूर्यकांत दादा यांची आणि धावसंख्या वाढत आहे. धावसंख्या झालेली आहे ती 20 ऑन द बोर्ड. 9 चेंडू 26 धावा. कुठे होती मॅच आणि कुठे आली मॅच असं समीकरण पाहायला मिळत आहे सध्या. 9 चेंडू 26 धावा, 4 षटकार. मॅच कमॉन गोटेवाडी आणि 4 चांगले चेंडू. मॅच पुन्हा एकदा कोसर संघाकडे. पाहायचं कुठे जाणार मॅच. 3च चेंडू झाले त्या ओव्हर मधले, 3च चेंडू झालेत. फ्री हिट कायम असेल. अंपायर फ्री हिट आहे ना. येस डेफिनेटली फ्री हिट. किरण काटेकर ऑन स्ट्राइक. 20 ऑन द बोर्ड. वन्स अगेन बीमार. येस डेफिनेटली नो बॉल. बॅक टू बॅक व्हाईट नो आणि स्कोर झालेला आहे तो 21. स्लोवर यॉर्कर जवळजवळ 40 किलोमीटर रनिंग करून सूर्यकांत दादा यांनी आखिरकार तो चेंडू टाकला आणि फ्री हिट चेंडूचं जी पनवटी मागे लागली होती ती मिटवलेली आहे आणि चांगला चेंडू टाकलेला आहे. निर्धाव चेंडू टाकलेला आहे. पुढील चेंडू यावेळी मात्र लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. सुंदर चेंडू, जबरदस्त कमबॅक सूर्यकांत दादा यांचं. एक डॉट चेंडू त्यानंतर मात्र सिंगल आलेले आहे. धावसंख्या झाली आहे ती 22. स्ट्राईक वरती आहे तो गोटेवाडी संघाचा बाहुबली. शेवटचा चेंडू, यावरचा शेवटचा चेंडू. मोठा फटका येणार की डॉट बॉल येणार की विकेट येणार पाहायचंय. शॉर्ट पिच चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून खणखणे चौकार. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळालेली आहे आपल्याला आणि त्याचबरोबर रनआउट सुद्धा पाहायला मिळालेला आहे. काय फिल्डिंग केलेली आहे, जबरदस्त फिल्डिंग. जवळजवळ चौकार जाणार की काय असं वाटत असताना मात्र जबरदस्त एफर्ट टाकला. 2 धावा मिळाल्या आणि रनआउटच्या स्वरूपात संतोष टपडे बाद झालेले आहेत. यानंतर लगेचच उमेश सर यांच्या आपल्याला कॉमेंट्री पाहायला मिळेल. तयार होत आहेत ते उमेश सर. 6-22 किरण काटेकर, 6-22 राजू कंक, 6-22 आणि आता नवीन बॅटर येतो भारत. आला परत ग्राउंड वरती. भारत म्हणलं की बॉल हादरून जातो अगदी, असा बॅट स्पीड आहे भारतचा. गोलंदाजाचं नाव काय? गोलंदाजाचं नाव रोहित. चला त्यानंतरच्या पुढच्या सामन्यासाठी समालोचन कक्षामध्ये बदल करण्यात उमेश सर यांचा आपल्याला आवाज पाहायला मिळेल. आधी सकाळच्या सत्रापासून उमेश सर यांचा मात्र आपण छान आवाज ऐकत आहात आणि त्यांच्या समवेत सहकार्य करण्यासाठी जर अर्जुन महाराज उपस्थित असतील तर त्यांनी सुद्धा यायचं आहे. अर्जुन महाराज, गणेशवीर साहेब यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे येळगाव आणि तरी त्यांचा सत्कार इथे करण्यात येणार आहे. अक्षय इनेबुले यांच्याकडून त्याचा सत्कार घेण्यात येईल. गणेशवीर साहेब आलेल्या सर्वच मान्यवरांचं स्वागत असेल.
हा चेंडू, पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, पण निर्धाव चेंडू आलेला आहे. रनाची संधी होती, धाव घेण्यासाठी गेलेले आहेत, परंतु अशी धाव मिळणार नाही. अशी धाव मिळणार नाही. ऍज पर द न्यू रूल्स, अंपायर आपले चाणक्य आहेत. ऍज पर द न्यू रूल्स, नो स्ट्राईक चेंज. भरत तुम्ही करणार, तुमच्याकडे ती क्षमता आहे. आपल्या क्षमतेवरती जावा, कॉन्फिडन्स ठेवा, आत्मविश्वास ठेवा. हारलं तरी चालेल, पण लढायचं सोडायचं नाही. भरत समोर आहे रोहित. रंगतदार मॅच. 5-22. या चेंडूवरती मात्र हवेमध्ये चेंडूच्या खाली कोणी नाही. एक धाव काढलेले, दुसऱ्या धावेसाठी धावत आहेत. दुसरी धाव पूर्ण, स्ट्राईक घेण्यासाठी धावत आहेत किरण काटेकर, परंतु रनआउट झालेले आहेत. किरण काटेकर यांना परत यावं लागेल. स्ट्राईक घ्यायची होती, परंतु अशा प्रकारे स्ट्राईक घेता येणार नाही आणि रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाली आहे ती कुसूर संघाला. गणेशवीर येळगाव यांचा सत्कार करण्यात आहे. आदेश, बॅट्समॅन नेम आदेश. पुढचा चेंडू, डान्सिंग डाऊन द विकेट. आदेश कळंत्रे, डॉट बॉल. आयुष्य वळे जैन महाराष्ट्र युवती संघाचे आधारस्तंभ आयुष्य वळे. वी टेक ओनर आयुष्य वळे साहेब यायचे मंचावरती. गणेशवाडी संघाकडून तुमचा सन्मान केला जाईल. तुम्ही या स्पर्धेला व्हिजिट दिल्याबद्दल धन्यवाद. यायचंय आयुष्य वळे साहेब, तसेच आकाईवाडीचे अभि वाळके साहेब, तुम्ही सुद्धा यायचंय. 2 अवींची जोडी, कराड क्रिकेट अशोक मधली 2 अवींची जोडी यायचंय मंचावरती. या चेंडूवरती मात्र स्ट्रेट ड्राईव्ह केलेला आहे आणि जवळजवळ आदेश यांचा हा चेंडू 3 धावेने चौकार जाता जाता वाचलेला आहे. तब्बल 3 धावा, फक्त 3 धावांनी चौकार जाता जाता वाचलेला आहे. आयुष्य यांचं स्वागत आहे. नेक्स्ट बॉल, भारत फुल टच चेंडू आणि चेंडू गेले सीमारेषे बाहेर. सिक्सर. भरत काटेकर, नाम तो सुना ही होगा. भरत मोहिते, यांच्या बॅटमधून आलेला खणखणीत षटकार. 1 बॉल 11. वाईट बॉल. 1 बॉल 10. नो जर टाकला तर परत एकदा संधी मिळेल. 1-10. जबरदस्त पावर दाखवलेले आहे. लेट आहे लेकिन थेट आहे. भरत मोहिते, सामना संपलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन कुसूर संघ अँड हार्ड लक गोटेवाडी संघ. धन्यवाद. आता आपण ऐकणार आहोत उमेश सरांचा आवाज. जवळ उमेश सरांकडे.